आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी। 26/11चा मास्टरमाइंड तहूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात। तहूर राणाला विशेष विमानानं दिल्लीमध्ये आणलं गेलं। पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। दहशतवादी तहूर राणाचा पहिला फोटो समोर। तहूर राणा हा 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड, कसाब नंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी हाती। तहूर राणाला संविधानानुसार शिक्षा होईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजकीय मुत्सद्दीगिरीचं मोठं यश असल्याचाही शहांचा दावा। भाजप राणा फेस्टिवल साजरा करतोय। तहूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा, तर राजकारण न करता तहूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवारांची मागणी। तहूर राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, 26/11च्या हल्ल्यातील शहीद तुकाराम उमळे यांचे बंधू एकनाथ उमळे यांची मागणी। कसाबला पकडताना तुकाराम उमळे शहीद झाले होते। धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती, माझ्या आईवर दबाव टाकल्यानं तिनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचे आरोप। रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असणारं कुटुंब, गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका, कडक कारवाई झाली पाहिजे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले।